पण तिथं रॉड म्हणजे काय ते त्याला राईस बन मसाज घेऊन झालेला आहे. 14ला मीटअप आहे बालेवाडी स्टेडियम पुणे. मजा करू. मटन सुक्का आणि काहीच खाऊ शकत नाही मी. माझं डाएट बनवतोय. मम्मी आली परत मुंबईवरून. ज्या व्यक्तीमुळे मी जिम चालू केलेली तो आज स्वतःची जिम टाकतोय. दिस हॅज टू बी सम काइंड ऑफ अ रेकॉर्ड. लातूरात आपल्याला जिमची कमी नाही आहे आता. लाईट गेली आहे अँड माय फोन इज अबाउट टू डाय. व्हॉट इज अप यूट्यूब. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. अँड टुडे वी आर ऑफिशियली 8 days out from my second ever bodybuilding competition, Dynamo Sports Festival. आणि उद्यापासून आपला लास्ट लेग डे होणार आहे. मे बी हा 2 दिवसाचा ब्लॉग असेल आणि आज माझा लास्ट कार्ब्स डे असणार आहे. आणि उद्यापासून वी आर गोईंग ऑन अ 0 कार्ब डाएट बिकॉज पीक वीक स्टार्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळे सकाळची डाएट आज दही लास्ट घेतलं आहे मी. उद्यापासून दही बंद आणि उद्यापासून राईस बंद. एनी कार्ब सोर्स इज गोइंग टू बी नलिफाईड फ्रॉम अ डाएट. अँड 8 एग वाईट्स, 1.5 scoop व्हे प्रोटीन अँड 100 ग्राम योगर्ट अँड आमंड्स. इनफ एनर्जी देते मला टू सर्वाइव्ह फॉर नेक्स्ट 3 hours, exact 3 hours. त्याच्यानंतर आय हॅव टू डू माय सेकंड मील. आणि ह्याच्यानंतर हे खाऊन 1 तासाभराने मसाजसाठी जायचं आहे बिकॉज बॉडी खूप स्टिफ झालेली आहे. आणि मसाज ह्या पॉईंटला खूप नेसेसरी स्टेप बनून जातो बॉडी फुलायसाठी, एक मसल दिसून यायसाठी. आणि अपॉइंटमेंट बुक केली आहे आपण. अपॉइंटमेंट म्हणजे फोन करायचा असतो, बाकी काय नाही. ही इज अ ब्लाइंड डूड. आंधळा माणूस आहे तो आणि असली मसाज घेतो खतरनाक. त्याचा हात थांबावा लागतो, एवढा जोरात प्रेस करतो तो, एवढा बेटर कनेक्टिव्हिटी त्याची आहे. आय शो यू गाईज. मीही माझी मील संपवतो आणि मसाजमध्ये भेटू. हॅलो. तर मसाजसाठी पोहोचलो आहे आपण बापूंकडे. तुमचं नाव सगळे तुम्हाला बापूस म्हणतात ना? हां, सगळे तुम्हाला बापूस म्हणतात ना? तर ही इज अ ब्लाइंड गाय बट ते खूप छान मसाज घेतात. आणि लास्ट टाईमचा एक्सपिरियन्स एवढा चांगला होता की मी परत आलो आहे. आणि आपण 1 week आउट आहोत एक्झॅक्टली टुडे. तर मसाज घेऊन झालेला आहे आणि कोचकडे आलो आहे फिजिक अपडेट द्यायला बिकॉज आय वॉज ऑइल्ड अप आणि डिटेलिंग छान दिसत होती. जस्ट लाईव्ह केलं आहे आम्ही. जस्ट लाईव्ह संपला. आणि डायनामो स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये आम्ही लवकरच टीमसोबत येणार आहोत. याची अनाऊन्समेंट लवकरच करणार आहोत आम्ही. आणि सरचं आज इन्व्हिटेशन पण पडलं आहे डायनामो स्पोर्ट्स फेस्टिवलच्या ऑफिशियल पेजवरती. तर चेकआउट दॅट. अँड आम्ही इथून कधी निघणार आपण इथून 13ला संध्याकाळी. थांबा हे घ्यायला लागते तुम्हाला. तर आम्ही पूर्ण टीमसोबत 13च्या रात्री आपण बाय कार निघणार आहोत सगळ्या टीमसोबत. तर 14ला आपण तिथं सर्वांचं मीटअप असेल, ज्यांना कोणाला भेटायचं असेल तर मी टीमसोबत 14ला सकाळी 10 ते 2पर्यंत तिथं असेल. नेक्स्ट डे आमचं कॉम्पिटिशन असेल. तर जे कोणी पुण्यातनं असतील आम्हाला पाहणारे किंवा लातूरमधनं असतील जे पुण्यात राहतात त्यांनी यावं आणि आपल्या मुलांना, आपल्या भागातल्या मुलांना सपोर्ट करावा. बस. यू हर्ड द कोच. 14ला मीटअप आहे बालेवाडी स्टेडियम पुणे. या, भेटा, मजा करू. लिटरली आज माझी फेवरेट गोष्ट आहे घरात. मटन सुक्का, मटन रस्सा आणि काहीच खाऊ शकत नाही मी. माझं डाएट बनवतोय. मम्मी आली परत मुंबईवरून.
टेक्निकली इट वॉज सपोज टू बी अ लेग डे, बट प्रेपमध्ये असल्यामुळे उद्या झाले आणि आपण आहोत डेडलिफ्ट फिटनेसवरती. ज्या व्यक्तीमुळे मी जिम चालू केलेली तो आज स्वतःची जिम टाकतोय, याच्यापेक्षा प्राऊड गोष्ट आय डोंट थिंक काय असू शकते. आणि सगळ्यांना आणि सगळ्याला जिममध्ये ओपनिंगला यायचं आहे. आणि मी डेडलिफ्ट फिटनेसला सगळ्यांनी यायचं, लातूरातल्या सगळ्यांनी. गाजावाजात आपण ओपनिंग करू जिमची. आणि दिस इज गोइंग टू बी द बेस्ट जिम इन लातूर. लाईटिंग तर बघू शकता तुम्ही, बेस्ट सो फार. अजून अर्ध सामान यायचं राहिलं, अर्ध. तरी इथे जो वाईब आहे वर्कआउट करायचा परफेक्ट. साई सर वर्कआउट करायला मग डिस्टर्ब करायला त्यांना, बट स्टील तर लेग डे आपण आज नाही ठेवला, लेग डे उद्या ठेवला आहे, लास्ट लेग डे. आणि आज कार्डिओ, आत्ता कार्डिओ संपवला, आता ॲब्स करेन. ॲब्स झाल्यानंतर आय माईट ट्रेन सम ॲक्डक्टस ट्रेन करेन, थोडेसे काफ ट्रेन करेन आणि घरी जाईन. भरपूर थोडीफार भूक लागली मला, कारण की 3 तास झाले जेवून मला. अजून काय, अजून ॲप्स ट्रेन करतो, थोडीशी पोजिंग करतो आणि भेटूया मील घेताना. गुड मॉर्निंग गाइज. सो ऑफिशियली पीक वीक हॅज स्टार्टेड. आजपासून काप्स कम्प्लिटली बंद असणार आहेत. आय डोंट थिंक कम्प्लिटली बंद असतील, कारण की थोडे काप्स मे बी लागतील मला आफ्टर लेग डे. आणि दिस इज गोइंग टू बी द लास्ट लेग डे, जो की मी आज सकाळी करतो. सकाळचे 8:16 झालेत, टू बी एक्झॅक्ट 8:16 माझे मील घेतो. एग व्हाईट्स, थोडंसं प्रोटीन शेक, सॅलेड सांगितलेला सोबत थोडासा, पण सॅलेड नेमका संपला आहे, सो आय एम स्किपिंग सॅलेड. सकाळी लेग डे करतो आहे आज, आणि संध्याकाळी आज कार्डिओ करेन. जनरली सकाळी एम्प्टी स्टमक कार्डिओला जातो, पण आज देर इज समथिंग डिफरंट. सो लेट्स सी हाऊ द बॉडी इज गोइंग टू रिॲक्ट. दिस हॅज टू बी सम काइंड ऑफ अ रेकॉर्ड, बिकॉज 5वी जिम आहे जी आज आम्ही चेंज करतो आहे या आठवड्यात. आजचा क्रोनोजवरती जातो आहे आम्ही, आणि 5वी जिम आहे. सार्थक फिटनेस, बॉडी फॅक्टरी, हाय क्लास, डेडलिफ्ट फिटनेस अँड नाव क्रोनोज. लातूरात आपल्याला जिमची कमी नाही आहे आता. लास्ट लेग डे ॲट क्रोनोज.
लोअर बॅक करून असं हॅलो, रात्रीचे 12:20 झाले आहेत आणि आय एम टेकिंग द लास्ट मील ऑफ द डे, 10 egg whites अँड आय एम आउट ऑफ सॅलड. सो बीटरूट घेतलं आहे सध्या. आय डोंट नो इफ द कोच अग्रीज विथ दिस. ऑल्सो लाईट गेली आहे ॲज यू कॅन सी, अँड माय फोन इज अबाउट टू डाय. सो सर्वायविंग द डे. उद्या आय बी ऑफिशियली 6 days आउट and back train करेन उद्या. I'll try to record that too. That is it for today. Thanks for watching. I'll see you guys in the next one.